वेलकम आहे माझ्या व्हिडिओमध्ये। चला तर मस्तपैकी पावट्याची भाजी बनवूयात, झणझणीत तशी पावट्याची भाजी बनवूयात। तर मी आहे दिव्या, वेलकम आहे माझ्या दिव्या कुक मराठीमध्ये चॅनलमध्ये। चला तर रेसिपीकडे वळूयात। त्यासाठी मी तेल टाकलं, जिरी मोहरी टाकली, जिरी मोहरी टाकल्यानंतर कांदा बारीक चिरलेला मस्तपैकी त्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे, त्याला पण मस्तपैकी फ्राय करायचं आहे आपल्याला। त्यानंतर मी एक टोमॅटो टाकला आहे, टोमॅटोला पण मीठ टाकून फ्राय करायचं, कारण तो लवकरच असं गळून जातो। त्यानंतर मी ह्याच्यात मीठ टाकलं, हे बघा मीठ टाकल्यानंतर ह्याला पण मस्तपैकी फ्राय करायचं। त्यानंतर हे पावटा साफ करून घेतलेला टाकायचा, ह्याला पण मस्तपैकी कांदा टोमॅटोबरोबर जरा फ्राय करायचं आहे। फ्राय केल्यानंतर ह्याच्यात आपण तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता। मी 2 चमचे तिखट टाकलं आहे। यानंतर जिरा पावडर, धना पावडर आणि गरम मसाला टाकून ह्या मसाल्याला मस्तपैकी तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे। तेल सुटल्यानंतर ह्याच्यात आपण पाणी ओतून देऊयात। थोडंच पाणी ओतायचं, जास्त पण नाही ओतायचं। हे बघा मस्तपैकी ह्याला झाकण लावून आपण ह्याला शिजू द्यायचं आहे। त्यानंतर मस्तपैकी हे बघा मी थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून मस्तपैकी ह्याला शिजू दिला आहे। बघा आपली मस्त झणझणीत अशी पावट्याची भाजी रेडी आहे। रेसिपी आवडली असेल नक्की एकदा सबस्क्राईब करा। ओके बाय, एन्जॉय।